अथवा पितरांची व्रते वहाती जयाचिंचे येते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी वसुदेवम सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी प्रमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांची केली स्मरण वय सकाळी विद्यांची आदी करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अगदी विद्वत जनापासून सर्वसामान्य माणसांच्या घरात ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे, येथून मागही होतं आताही आहे, श्रीचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे असे असणारे देवमान्य संत, संत मान्य संत आणि लोकमान्य संत, संपूर्ण विश्वाचे गुरु श्रीमंत श्री ज्ञानोबराय यांच्या श्रेष्ठ श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 25 सदर या प्रवचनाच्या या श्लोकाच्या खालची ओवी ही प्रवचन सेवेसाठी निवडलेली आहे। ही ओवी काय सांगते? अथवा पितरांची व्रते वाहती जयांचे चित्ते जीवित सरलिया तयाते पितृत्ववरी। तसेच या ओवीचा धावता भाव असा आहे, ज्ञानोबराय या ओवीतून काय प्रतिपादन करताय? आता तुम्ही सगळे इकडे लक्ष द्या, आता कुणीकडेच बघू नका, पाहिजे तर थोडा आवाज कमी करा, थोडा रिटर्न येतो आवाज। तसेच या ओवीचा धावता भावार्थ असा आहे, ज्ञानोबराय ओवीतून काय सांगू इच्छित आहे? अथवा पितरांची व्रते वाहती जयांचे चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी। अथवा पितरांची व्रते म्हणजे याचा अर्थ असा, जे आपले पितर स्वर्गीय लोकी विलीन झालेले असतात त्यांनी त्यांच्या वाडवडिलांचे त्यांचे प्रीत्यार्थ त्यांनी जे यथोचित कर्मविधी केला तो म्हणजे तिलोतर्पण, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध या गोष्टी त्यांनी केल्यामुळे त्यांचे वर्त वैकल्य हे चांगल्या प्रकारे झालेले आहे, म्हणून त्यांना स्वर्गाची प्राप्ती झालेली आहे। त्याच वंशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, म्हणून आपल्या काही ते कृतकार्य व्हायला पाहिजे, म्हणून आपण हे समजा त्यांचे प्रीत्यार्थ आजचा शेवटचा दिवस म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध, आणि या वर्ष श्राद्धामध्ये आपण जे आपल्याला वर्त वैकल्य करायचे आहे ते म्हणजे ज्या दिवशी जो व्यक्ती मरण पावतो त्या दिवसापासून आपण 10 दिवस सुतक पाळतो। सुतक पाळल्यानंतर 10व्या दिवशी आपण काय करतो? दशक्रिया विधी करतो। दशक्रिया विधी केल्यानंतर आपण त्यात काय करतो? आपण प्रत्येक महिन्याला एक माणूस उपास करू ठेवतो, बरोबर आहे ना? उपास करू ठेवतो। ठेवल्यानंतर असं करता करता आपल्याला 12 महिने व्हायला येतात। 11 महिने झाल्यानंतर 12वा महिना, याचा अर्थ असा की या दिवशी आपलं शेवटचं कार्य म्हणजे प्रथम पुण्यस्मरण। ते पुण्यस्मरण आपण यथोचित आपल्या धर्मगुरू अर्थात ब्राह्मण देवतेकडे आपण जातो। गेल्यानंतर जे ब्राह्मण देवता आपल्याला सांगतील त्याप्रमाणे आपण सामुग्री जमा करतो आणि शेवटचं कार्य म्हणजे वर्ष श्राद्ध करतो। केल्यानंतर त्या पितरांना चांगली गती मिळते, असं ज्ञानोबराय या ओवीतून आपल्याला सांगू इच्छित आहे। म्हणून अथवा पितरांची व्रते वाहती जयांचे चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी, असं या ओवीचा धावता भावार्थ आहे। असो, परिहार देणे हे प्रत्येक वाक्याचं आद्य कर्तव्य असते। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रावित असलेल्याचे नामचिंतन सेवा ही म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध। गेल्याच 1 वर्ष व्हायला आलेले आहे। कैलासवासी हे लोकीची यात्रा संपून ते आता स्वर्गीय लोकात प्राप्त झालेले आहे, अर्थात गेलेले आहे। अखिल गोड ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती देव अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू। कैलासवासी काही पर्वताबाई नामदेव लोणारे या माऊली माता गेले आज 1 वर्ष व्हायला आलेले आहे। ही लोकीची यात्रा संपून ते स्वर्गीय लोकात विलीन झालेले आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा किंवा श्रीकृष्ण भगवान त्यांच्याही आत्म्याला चिरकाल शांती देव अशी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करू। बघा, या ठिकाणी ज्ञानोबराय आपल्याला काय सांगताय? अथवा पितरांची व्रते वाहती जयांचे चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी। बघा, जन्म झाला म्हणजे मृत्यू हा येणारच आहे। जन्म झाला म्हणजे मृत्यू हा येणारच आहे। यात काही विशेष कर्म सांगितलेले आहे। बघा, आजचा शेवटचा दिवस म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध, हे आपल्यावरती ऋण आहे महाराज।
जसं आपण एकाकडनं कर्ज घेतलं, कर्ज घेतल्यानंतर आपण ज्या कर्जाची परतफेड करतो, परतफेड केल्यानंतर मग आपण काय म्हणतो, बाबा तुझ्या कर्जातून मी मुक्त झालो किंवा ऋणातून मी मुक्त झालो. तसं हे एक ऋण आहे. ऋण कसं आहे बघा, या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिले आपुल्या करी, माझे झाले गयावर्जन फिटले पित्रांचे ऋण. याकरता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. बघा, दरदुरीची परिस्थिती होती ग्रामीण भागामध्ये. काय झालं, गरीब परिस्थितीमध्ये कुटुंब वावरत होतं. ओघाना दृष्टांत आला म्हणून मी तुम्हाला सांगतो हे पित्रांचं ऋण कसं असतं. आणि त्यांच्या पोटी संतान म्हणजे 2 मुले 1 मुलगा होता. बोलबोल करता मुली ह्या लहानच्या मोठ्या झाल्यानंतर लग्नावरती आल्यानंतर परिस्थिती त्यांची दुर्मिळ असल्या कारणानं त्यावेळेस हुंडा वगैरे चालत होते. आता ते चालत नाही. आता मुलींना हुंडा द्यावा लागतो, तेव्हा मुली आपल्या घरी येतात. मला सांगायचं काय झालं का, मी काय आजूबाजूवाले लोक बोलू लागले, दादा भाऊ तुझ्या मुली मोठ्या झालेल्या आहेत, त्यांचं लग्न करून टाक. तो म्हटलं, बाबा तुमचं म्हणणं खरं आहे, परंतु या मुलींच्या लग्न करण्यासाठी आपल्याला काही पैसा लागेल, कुणाला हुंडा द्यावा लागेल. हे माझ्याकडे धन नाहीये, मी कसं तरी माझं जीवन जगतोय, व्यतीत करतोय. लक्ष द्या, आता बोलू नका, पाठीमागं बोलू नका. आणि मग झालं काय, काही लोक बोलले तुम्ही थोडं बँकेचं कर्ज काढा, तुमची जमीन वगैरे असेल ती तारांगण द्या. असं म्हटल्यानंतर मग तो जमीन ठीक आहे म्हणे देऊ आपण. असं करता करता त्यांच्या घरी एक स्थळ आल्यानंतर त्यांचं ते बोलणं वगैरे झाल्यानंतर मग ठरलं सगळं. ठरल्यानंतर हा बँकेमध्ये गेला, त्यांनी काय शेतीचे डॉक्युमेंट्स असेल ते त्यांनी ते प्रस्तुत केल्यानंतर ते बँकेवाल्यांना त्याला कर्ज दिलं. काय असेल ते त्यांना 1,00,000 सव्वा लाख रुपये कर्ज दिल्यानंतर मग त्यावेळेस त्यांनी त्या मुलीचं लग्न केल्यानंतर, परंतु झालं काय महाराज, त्यांना 1 वर्ष ही उत्पन्न भेटलं नाही शेतीमध्ये. उत्पन्न न भेटल्यामुळे काय झालं, कर्जाचा डोंगर होत गेला. लक्षपूर्वक तुम्ही ऐका दृष्टांत. आणि मग असं करता करता 2-3 वर्ष गेलं. हा काय म्हणे मी दर वर्षाला काय असं थोडे थोडे पैसे भरल, पण भरता पैसे आले नाही. 2-3 वर्ष निघून गेल्यानंतर दुसरी मुलगी लग्नाला आल्यानंतर परत गावचे लोक नाही का, त्याच्यानंतर आपतिष्ट गणगोत्र सोयरे सगळे हे पण म्हणू लागले, अरे बाबा तुझी दुसरी ही मुलगी लग्नाला आली आहे, हिचंही लग्न करून टाक. तेव्हा म्हणे, बाबा पहिल्याच मुलीचं कर्ज फिटेल नाही तर हिचं कसं काय करायचं. काय म्हटलं, हिचं कसं काय करायचं. बरं आता अरे यार काय करावं, जाऊ दे म्हणे, आपण काही लोक सगळे मिळून एकत्रित येऊन थोडेफार पैसा जमा करून हिचं लग्न करून टाकू. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पाहुणे आल्यानंतर पण विषय असा झाला, त्या पाहुण्यांची त्या मुलीसाठी बैठक ठरलेली होती का बा आपल्याला हे देणे घेणं कसं करायचं, लग्न कसं करायचं, एक बैठक होती ना. तर त्या बैठकीमध्ये तेवढ्या वेळेमध्ये तेवढ्या प्रहरामध्ये बँकेचे काही अधिकारी तिथं आले. हा दृष्टांत मी का सांगू राहिले तुमच्या लक्षात नंतर येईल. त्या ठिकाणी ते बँकेचे साहेब आले, ती टीम आल्यानंतर उतरल्यानंतर दादाभाऊचं घर कुठे आहे म्हणे, समोर आहे. त्या घरामध्ये आल्यानंतर त्यांना मागचा पुढचा विचार न करता ते डायरेक्ट घरामध्ये घुसले. घरात घुसल्यानंतर पहिले ते किचन रूम कडे गेलं. आता किचन म्हणतात, पहिले काय म्हणतो ते स्वयंपाकघर म्हणायचे ना पहिले. आमची आई होती तेव्हा स्वयंपाकघर म्हणायचे. मग ते स्वयंपाक घराकडे गेले. घराकडे गेल्यानंतर त्यांना पाठीमागचा पुढचा विचार नाही केला. पहिले चुली होते पण नंतर गॅस ठेवायला लागले. मग त्यांनी गेल्या ती गॅसची टाकी गॅसच उचलला. सरपाला आपण कुठं मारतो, तोंडावर मारतो. पेशेपटी मारतो, उत्तर देत चला बरं का. सरपाला आपण कुठं मारतो, तोंडावर मारतो. मग समजा तोंड बंद केलं म्हणजे सगळे अवयव बंद होतात. यांनी काय केलं, मागचा पुढचा विचार नाही केला. घरात घुसले, त्या रूम मध्ये गेले, स्वयंपाक रूम मध्ये गेले. त्यांना गॅस आणि शेगडी उचलली आणि गाडीमध्ये आणून ठेवल्यानंतर हा सगळा गोंधळ उडाल्यानंतर त्यांना ते समजेना. 4 पाहुणे जमलेले होते, 4 गावचे ग्रामस्थ होते. काय भानगड, हे कोण लोक आहे म्हणे. डायरेक्ट येणं लगेच वस्तू सामान उचलले. मग म्हणे आम्ही बँकेचे अधिकारी. कशासाठी आले, अहो म्हटलं आज गेले 4-5 वर्ष व्हायला आले या ग्रस्ताकडून, आम्ही यांना कर्ज दिलं, अद्याप या ग्रस्ताने 5 पैसे सुद्धा भरले नाही. काय म्हटले, आमच्या बँकेला भेट सुद्धा द्यायला आले नाही. ज्या वेळेस कर्ज पाहिजे होते त्यावेळेस 17 गरके मारले. कर्ज भेटले ते आले नाही म्हटल्यानंतर शेवटची जप्ती म्हणजे यांना मेसेज बी टाकला, पत्र बी दिले, तरी हे आले नाही. शेवटचा आमचा निर्णय म्हणजे जप्ती म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलो. आता सगळे घरातले ज्यांचे सामान जे असेल ते आम्ही सगळे उचलू.
का तुमच्या सगळं उचलू? जे खाटावर बसले होते ते सांगा, तुमच्या सगळं उचलतो म्हणे. विषय कसा मला सांगायचं काय? आणि मग त्यावेळेस ते जे 4 व्यक्ती त्या ठिकाणी बसले होते, साहेब तुम्ही कोण? म्हणजे बँकेचे कर्मचारी. बर, कशासाठी? म्हणजे अमुक अमुक कर्ज घेतलेलं आहे. बर ठीक आहे. ते म्हटलं साहेब इथं जमावजमीचा कार्यक्रम चाललेला आहे, कृपा करून तुम्ही आजचा दिवस टाळला तर नाही चालणार का? म्हटलं चालेल, पण तुम्हाला लगेच पैसे भरावे लागतील. काय म्हटले? लगेच पैसे भरावे लागतील. ते म्हणा आता 1, 1:30, 2 वाजायला आलेले आणि लगेच कसे काय पैसे भरायचे? ते म्हटले लगेच कसे काय पैसे भरायचे? त्याला काहीतरी अवधी पाहिजे ना. आता 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये झाले असतील ते. तर म्हणे आम्ही गावचे ग्रस्त आहे, काय पाहुणे आहे, आम्ही ग्वाही घेतो, आम्ही त्यांची गॅरंटी घेतो, पण आजचा दिवस थांबवा. त्यांच्या मुलीचं दुसरं लग्न अर्थात जमू राहिले, बोलत चाली चालू आहे. ते म्हणे बघा आम्ही थांबतो, तुमच्या गावचे जे लोक आहे मध्यस्थी पडतात म्हणून आम्ही थांबतो. मग ते थांबले, ते निघून गेले. निघून गेल्यानंतर मग आता तो जो काय विधी असेल, जे काय बोलणं चालणं असेल ते झालं. पण मला तुम्ही सांगा, आता तो जो ग्रस्त जी जप्ती टाकायला आलेली होती त्याच्यावरती, त्याचं मन थारे वासन का हो? त्या ग्रस्ताचं मन थारे वासल का? तो फक्त काय गोष्टीला मानत होता, हा तुम्ही म्हणशाल तसं, तसं हा हा तसं तसं, कारण ते डोक्यात दुसरी गणगण असते ना, तो प्रत्येकाला हाच म्हणतो. आणि हे तो दिवस टळून गेला आणि दुसऱ्या दिवशी मग त्या ग्रामस्थांना जमा केलं. म्हटलं तुम्ही ग्वाही दिली पैसे भरायची, आता हे पैसे कुठून जमा करायचे? लोक क्षणभर म्हणतात हा देव देव, पण कुणी देत नाही. मग त्यांनी कुणाच्या तरी हातापाया पडून गणगोत सगळे स्वर्य नातलग जे असेल किंवा गावकरी असेल सगळ्या लोकांकडून थोडे थोडे पैसे जमा केले. जमा करून त्यांनी त्या बँकेमध्ये एका कटीते नेऊन भरले. आणि भरल्यानंतर मग तो घरी आला. काय घरी आला? आणि घरी आल्यानंतर वस्त्रीवर आपल्या पाठीमागे धान्य असते, त्याला काय म्हणतात? थपी. थपी म्हणतो ना आपण त्याला धान्याची. मग त्या थपीला त्यांनी पाठ लावली आणि पाठ लावल्यानंतर त्यांनी सुस्कारा टाकला. सामाजिक दृष्टांत काय सांगायला त्यांनी सुस्कारा टाकला. तो म्हणे एका कटीचं मी हे कर्ज भरून टाकलो, या कर्जातून मुक्त झालो. म्हणजे ज्ञानोबराय ओवी सांगतात, केले काम्य कर्मे जैसे फळ हो गया धरणे वैसे न सांडिता ऋण जैसे ओसांडीने. जसे ते कर्जदार आपल्या दारामध्ये येऊन थांबतात, कामचं कर्ज द्या, कर्ज दिल्यावर मग त्या कर्जातून हा मुक्त होतो, तसे हे पितर, त्याचे हे पितर जोपर्यंत आपलं शेवटचं कार्य अर्थात वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत ते पितर आपल्याला दरवाजामध्ये अवतीभोवती गरके मारत असतात. म्हणून ते आज मुक्त होताना आपणही मुक्त होतो. हे दृष्टांत मी तुम्हाला कशासाठी सांगितलं? या पित्याच्या पित्यातून आपल्याला मुक्त कायचं व्हायचंय, कसं व्हायचं म्हणून ज्ञानोबारांना सांगितलं होतं. अथवा पित्रांचे व्रत आहे, काय सांगितलंय? ते व्रत आपलं आज पाळायचे. चला, म्हणून तुकोबाराय बोलले इंद पदावरी दिले आपल्या करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. तुकोबारायांनी फार मोठा इतिहास मला एवढा सांगायचा नाही, पण याच्यामध्ये काय विशेष कर्म सांगितलेले. एक विहित कर्म, दुसरं निश्चित कर्म, तिसरं नित्य कर्म आणि चौथं नैमित्तिक कर्म. लक्षपूर्वक आहे का? थोडं पाणी घेऊ का? आता विहित कर्म म्हणजे काय? विहित कर्म म्हणजे जे विचारांना केलेले आहे त्याला विहित कर्म म्हणतात. विहित कर्म म्हणजे बघा, ज्या दिवशी आपल्या घरातला कोणी एखादा व्यक्ती समजा वारतो, आपण त्याला मराठी भाषेत म्हणतात मरण पावतो. मरण पावल्यानंतर आपण सुता किती दिवस धरतो? 10 दिवस धरतो. आता काय काय लोक कामधंद्याच्या निमित्तानं ते धरतात, कधी पंचकर्म काय म्हणतात त्याला, आपलं त्याच्याशी घेणं नाही. याच्या पाठीमागचा एक विस्तार आहे विषय, तो असा का 10 दिवस का धरायचं, याला कारण आहे. बघा, विषय असा आहे, समजा 10 दिवस का आपण सुतक पाळायचं, याच्या पाठीमागचा एक वेगळा भाग आहे, तो तुम्हाला मी सांगतो, ऐका लक्षपूर्वक. जशी एखादी स्त्री अर्थात तिचं वय समजा घटकर 20-25 वय, तिला तिच्या पोटी घटकाभर 2-4 लेकर बाळ आहे, आणि तिचा नवरा काही व्याधीनं वारलाय किंवा ऍक्सिडेंट झालाय, अन्य प्रकारे घटकाभर घटनेनं तो वारलाय. वारल्यानंतर तिचं जीवन असह्य होतं. असह्य म्हणजे जगणं हे अवघड होतं. अलग लक्षात, जगणं हे तिला अवघड होतं. आता हे कसं जगायचं? जे घटकाभर जे आपल्याला जगण्यासाठी साधन अर्थात पैसा पाणी ते देत होते ना, आता मी काय करायचं? बरं, ते तर त्यांच्या वाटेनं निघून गेले. ती बाई कधी कधी त्या बाईची बघा
त्या बायांच्या कधी कधी दात खिळ्या बसतात, अन्न जात नाही, नाही का, चिंता से चतुराई घटी, चिंता लागते करायचं काय करायचं काय. म्हणून त्यावेळेस काय करतात, तुमच्यासारखे आमच्यासारखे ग्रस्त त्या ठिकाणी येतात, आया बाया येतात, बाई सोनू नको रडू नको रडू, जाऊ दे, भाऊचं आयुष्यच तेवढं होतं, काय म्हटले, आयुष्यच तेवढं होतं म्हणून त्यांना नेलं. काय सांगितलं, आता कसं आपल्याला वाटतंय बा 100 वर्ष आयुष्य, पण माणूस जगत नाही. कारण का, ज्ञानोबा सांगतात ना, तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषध काही नव्हे, येथे एकच अपेगा जाय परमामृत. काय सांगितलं, येतं शेवटला एकच जात परमामृत, म्हणजे देवाचं नामस्मरण. मग ती काय म्हणते, तुमच्या गोष्टी सगळ्या मला बरं, पण माझं मी जीवन कसं जगायचं, या लेकराबाळांचा सांभाळ कसा करायचा, यांना मोठं कसं करायचं, आलं लक्षात. मग हा विचार तिच्या पुढे येतो, मग करायचं काय, ती चिंतातूर होते. आणि मग 10 दिवस त्या बाया एकत्रित येतात, आल्यानंतर तिला समजावतात, भाई तिला उदाहरणं देतात. उदाहरणं असं देतात का, बाई तुझं तर काय नाही, तिच्या गणगोतातलं सांगती, माझी राणी बघ, माझी सोनू बघ, नेटकच पोरग जन्माला आलं, मिलिटरी मध्ये गेलं होतं, त्याचं त्या ठिकाणी मरण झालं. मग तिला जीवन सोडलं का, तिला सदर देतात. काय सदर देतात, सदर का बाई, तरी ती जगली ना, जगतेस ना. जसं देशासाठी आपला प्राण खर्च करतात, मग आपण का नाही करू, खर्च करू. मग अशा काही गोष्टी महिला मंडळी त्यांना समजवतात, पुरुष मंडळी सुद्धा त्यांना समजवतात. आणि मग 10 दिवस तिचं थोडं 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 दुःख कमी होतं. दुःख कमी झाल्यानंतर मग घटकावर दशक्रिया विधी होतो. दशक्रिया विधी झाल्यानंतर 13वा होतो. शेवट मग तिला ती सवय लागते. जोपर्यंत एकत्रित आहे तोपर्यंत ती सलोख्यात जगत असते, पण ज्या टायमाला 13वा झाल्यानंतर सगळे निघून जातात. काय सांगितलं, सगळे निघून जातात. कुणी कोणासाठी थांबलेलं नाही. माणसाला भूक लागली, समोर जरी प्रेत जरी पडेल असेल तरी तो प्रेताकडे पाहणार नाही, पहिले जेवण करून घे. आलं लक्षात. मला सांगायचं काय, म्हणून विहित कर्म म्हणजे काय, विहित कर्म म्हणजे याचा अर्थ असा का आपल्याला ते वर्त वैकल्य करायचे, तो विधी करायचा आहे. जसं आपण समजा घटकाभर 10व्याच्या वेळी आपले आद्य गुरु, धर्माचे गुरु कोण आहे, ब्राह्मण. आपण ब्राह्मणाकडे जातो, ब्राह्मणाकडे गेल्यानंतर आपण त्यांना सांगतो, बा आमचा असा असा विधी आहे, त्यासाठी काय सामुग्री लागल. मग तो आपल्याला एक चिठ्ठी लिहून देतो. त्या चिठ्ठीवरती काय असेल, तिलोतर्पण असेल, मोदक असेल, त्याच्यानंतर समजा साडी असेल, दरबारची काडी असेल, अनेक प्रकारचे तो सांगतो. त्याच्यात काय दान धर्म सांगितलेले आहे, एक अन्न धर्म सांगितलेले आहे, सगळ्या गोष्टी त्या सांगतो. आणि होतं काय महाराज, मग या सगळ्या गोष्टी आपण एकत्रित आणतो. एकत्रित आल्यानंतर त्यांच्या मंत्राने आपण ते परिपूर्ण करतो. त्याला विहित कर्म म्हणतात, त्याला विहित कर्म म्हणतात. हे झालं आपलं विहित कर्म. आता निश्चित कर्म म्हणजे काय, निश्चित कर्म म्हणजे जे शास्त्रानं सांगितलेलं आहे, सांगितलेलं नाही त्याचं आचरण करू नाही. दोष लागतो. काय होतो, दोष लागतो. कसा दोष लागतो बघा, ओघाना दृष्टांत आला मग सांगतो. काही लोक आपल्या पद्धतीने आपल्याला जो आवडल, ज्याच्यात खाणं पिणं आहे, त्या नियमानुषंगाने संप्रदाय टच करतात. असाच एक ग्रस्त आपल्या हिंदू धर्मात जन्माला आला आणि दुसऱ्या धर्माचं अनुकरण करायला लागला. तर ते म्हटलं, माणूस मेल्यानंतर जाळलंच पाहिजे का, बर त्याचं यथाविध वर्तवैकल्य केलंच पाहिजे का, काय गरज नाही. हे प्राणी बी जन्माला येतात, ते बी मरून जातात, त्यांना बी ते बी जीवच आहे म्हणे. अशा नियमाने त्यांनी ते काय झालं असं, त्यांच्या घरी वडील वारले. वडील वारल्यानंतर गावचे ग्रस्त म्हटले, अरे बाबा वडील वारले, डोक्यातली टोपी काढ, पायातले चपला काढ, बरं का. तो म्हणे काय काढायचं, काय आहे ते जीव आहे, आपण जीव आहे, जनावर जीव आहे. अरे हो बाबा, पण विशेष करून मनुष्याला वाणी दिले, ज्ञान बुद्धी दिली, त्यांना ते नाही ना. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय एक उपजता मरती बरी अंधी होती पांगुळमुखी. गरम महाराजांनी प्रमाण दिलेले, त्यांना त्याच्यातलं ज्ञान नाही ना, आपल्याला ज्ञान आहे. आणि मग झालं काय महाराज, त्यांनी ते काही ऐकलंच नाही. अरे बाबा एडेवणी करू नको, गावची शान येते. त्याने आपण काय करतो, आपला समजा एखादा व्यक्ती वारला तर घरातून आपण वट्टे बांधतो, बरोबर आहे ना, वट्टे बांधतो. वट्टे बांधल्यानंतर आपण त्याला मांडी देतो. मांडी दिल्यानंतर मग तिचे गणगोत आपतिष्ट सगळे सोयरे कुणी असेल प्रेमाचे लोक येतात, मांडी देतात, बरोबर आहे ना. त्याने ते कार्य काहीच केलं नाही, त्याने ते कार्य काहीच केलं नाही. मुलाला सांगितलं एक काम कर, काय म्हटलं, जाय बैलगाडी जुतून आण. त्यांनी बैलगाडी जुतून आणली. जसं कोरोनाच्या काळामध्ये माणूस मेला म्हणजे ते कपड्यामध्ये लपटून
जाऊन देते. त्या नियमाने त्यांनी काय केलं, घरात गेले दोघं बापल्या, त्यांनी ते चादरीमध्ये त्या प्रेताला लपटलं, गाडीमध्ये टाकलं, गाडीत टाकलं आणि गेले रानामध्ये. रानात गेलं, रानात ठीक आहे बाबा, तू नको जाळू, पुरून टाक, पण तिथे काही विधी असतो ना, तिथे काय पान फुलं वाशील का नाही, तिथे काय मीठ बीठ टाकशील का नाही, तिथे काय अगरबत्ती लावशील का नाही, काहीच नाही केलं. खड्डे केलं आणि त्याची माती गाडून टाकलं. याला काय म्हणता, निश्चित कर्म सांगितलेले नाही ते. बरं, परिणाम दोष कसा लागतो हे तुम्हाला मी पुढे सांगतो. झालं काय महाराज, आणि त्यानंतर मग ते घरी आले. घरी आल्यानंतर लोकही थांबवले. या लोकांना सांगून सुद्धा ऐकत नाही. करायचं काय, जे त्याच्या घरी निघून गेलं. बाबा ठीक आहे, तुझ्या मनाचा तू राजा. आणि मग झालं महाराज काय, तो आला, त्यांनी कुठल्याही गोष्टीचे पथ्य पाळले नाही. त्याने कुठल्या गोष्टीचे पथ्य पाळले नाही, स्वतः काही पाळलं नाही. 10वा व्हायला आला तर बहिणी आल्या. बहिणी म्हणे, दादा असं येडेवानी काय करतो तू, काय म्हणे येडेवानी काय करतो तू, आपल्याला दोष लागेल, आपल्याला लोक हे जन आपल्याला नाव ठेवतील, समाजात वावरायचंय, तुझ्या डोक्यामध्ये असं काय भूत घुसलंय, तुम्ही आले ना 2 घास खान निघून जा म्हणे, बाकीची पंचायती करू नका. आणि मग झालं काय महाराज, त्यानंतर त्यांनी तोय कार्य केला नाही. पण त्या बहिणीनं आपल्या सासरी वडिलांचं तिलोतर्पण केलं. दसक्रिया विधी त्यांना त्यांच्या पद्धतीनं केला, जरी मुलांना केला नाही पण मुलींना केलं. आणि मग असं करता करता मी तुम्हाला काय सांगू राहिले, काय जे निश्चित कर्म येते. आणि मग ते दिवस लुटून गेले. वर्ष व्हायला आलं. वर्ष व्हायला आल्यानंतर मग बहिणी एकत्रित झाल्या, मेवणे एकत्रित झाले. आणि म्हटलं भाऊ जाऊ द्या, ते झालं ते झालं, पण वर्ष श्राद्ध घाल. महिने तर घातलीच नाही. वर्ष श्राद्ध घाल, वर्ष श्राद्ध घाल म्हटल्यानंतर तो म्हणे, तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्ही कशाला हात पकडला म्हणे, काय करायचं वर्षात घालून. अरे बाबा येडेवणी करू नको, समाजात राहायचंय, समाजात वावरायचंय, समाजाच्या रीती रिवाजी जे धर्मानं आलेले त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. आणि मग ते म्हटलं तुम्ही काय सांगू नका मला. तो ऐकतच नव्हता. शेवट त्यांनी त्यांच्या माहेरी दसक्रिया विधी वर्षश्राद्ध केलं. केल्यानंतर मग शेवट झालं काय महाराज, असं करता बोलबोल करता त्याच्या घरी मुलगा ना मुलगी लग्नाला आली. लग्नाला आल्यानंतर आता ती मुलगी उपवर झाली, तिचं वय 18, 19, 20, 21च्या दरम्यान आल्यानंतर मग आता हे लोक, गावचे जे लोक होते ते त्याच्या संग बोलत नव्हते, कारण तो धर्माच्या विरोधात गेला ना, धर्माच्या विरोधात गेला, त्याच्या संग बोलत नव्हते. न बोलल्यामुळे काय झालं, बरं त्या मुलीला स्थळ कोण बघणार. असं झाल्यानंतर मग काय झालं, एक असंच आडेल नडेल स्थळ आल्यानंतर ते म्हणे, बा तुमच्या अमुक अमुक राजाभाऊची एक मुलगी आहे, तर कशी काय नाही, चांगली मुलगी, चांगली मुलीचं काही विषय नाही, विचार चांगली म्हणे. मग माणूस कसं संबंध करताना का लगेच करत नाही, विचारतं. चांगली म्हणे, करायला काय हरकत नाही, मुलीचं काय दोष नाही म्हणे. दोष म्हणजे चांगलं काम करते असं वगैरे. ते म्हणे भाऊ आपल्याला काय हुंड्याची अपेक्षा नाही, आणि काय लय लग्नही मोठं डांगा ढोंगात केलं पाहिजे असं काय नाही, फक्त माझे जे वराड येणार आहे त्यांना जेव घातलं पाहिजे. काय म्हणा, त्यांना जेव घातलं पाहिजे. तो म्हणे, अरे बाबा त्यांनी बापने जेव घातलं, तू वराड कुठे जेव घालील. काय झालं, त्यांनी त्याचा बापने जेव घातला तर तुझं वराड कुठे जेव घालील. परिणाम सगळा विस्तार त्याला समजला, ते निघून गेलं. 2-4 वर्ष निघून गेले. मुलगा चांगला कामकाज करत होता, शिकलेला सवरलेला होता. ह्या गोष्टी घरामध्ये घडल्यानंतर तो व्यसनाधीन झाला. काय झाला, व्यसनाधीन झाला. दारू पिऊ लागला, नाही का, रंगनाच करू लागला, दांगडू करू लागला, वडिलांना बोलू लागला, शिव्या देऊ लागला. म्हणजे हा पहिला दोष. काय झालं, हा पहिला दोष. म्हणजे धर्माच्या विरुद्धात जो वागतो त्याला दोष लागतो. दुसरा दोष म्हणजे मुलगा चांगला असताना बिघडला, त्या वडिलांना अन्य प्रकारे तो त्यांना वेदना देऊ लागला, बोलू लागला का तुमच्यामुळे हे सगळं झाले, आमचं वाटोळं झालं. कशामुळं, दोष लागला. याला दोष म्हणतात. याला काय म्हणतात, दोष म्हणतात, पित्रांचा दोष म्हणतात. चला मला सांगायचं काय, एकानं मला विचारलं, म्हटलं महाराज तुम्ही हे सांगतात, माणूस जर, काय रे बाबा, माणूस जर मेल्या कुठे जातो, मला म्हणा. काय म्हटले, माणूस जर मेला तर मेल्या कुठे जातो. तर म्हटलं स्वर्गामध्ये. म्हणजे स्वर्ग कसं आहे, काय शंका कुशंका विचारतात ना, स्वर्ग कसं आहे म्हटलं स्वर्ग आता मी गेल्यावर जाऊन आल्यावर सांगन म्हटलं. अजून काही गेलो नाही, जाऊन आल्यावर सांगतो म्हटलं मी. पण काय जाऊन आलेली त्यांची व्यथा मी सांगतो. बघा काय झालं, ऐक म्हटलं. ज्यावेळेस मनुष्याचा प्राण नेण्यासाठी कोण येतं,
मनुष्याचा प्राण नेण्यासाठी कोण येतं? यम येतो ना. यम आल्यानंतर, यम जेव्हा आपलं जीवन हरण करतो, तो आल्यानंतर तो काय करतो? आपला प्राण घेऊन जातो. झालं काय? यम आणि यमाचे दूत खाली आले. खाली आल्यानंतर ते दूतांना सांगितलं, अरे म्हटलं इकडे जरा 2-4 पेशंट आहे, काही दुखदुखीवरती, काही निघायच्या मार्गात आहे, पटापटा त्यांना घेऊन या, तोपर्यंत मी इथं थांबतो म्हणे. कोण म्हणा? यम. लक्षपूर्वक आहे बरं का. त्या ग्रस्ताना मला प्रश्न केला, प्रश्नाचं उत्तर मी सांगतोय. तर मग आता यम दादा म्हटलं, आता कुठं थांबावा? मग तो असंच एक ब्राह्मणाचं घर होतं. चला भाऊ म्हटलं, बाई ये वस्तू आपण तिकडे थांबू म्हणे बुवा. गेला आणि कडी वाजवली. त्या ब्राह्मण देवतांनी ती कडी उघडली. पण याचं 11 स्वरूप पाहिलं. ते शिंग, ते काळे कपडे घातलेले, राजशाही तो थाट. ते ब्राह्मण गेलं घाबरलं. घाबरल्यानंतर हे बापरे म्हटलं, हा यम दिसतो. हा म्हणे मी यमच आहे. यम दिसतो, हा मी यमच आहे म्हणे मी. इकडे कोणी का म्हटलं, तसं तर का आमच्याकडे कोणी आजारी नाही, मला काय होईल नाही म्हणे. तुम्ही कसे इकडे? नाही नाही, तसं नाही, माझे जे दूत आलेले काही प्राण हरण करण्यासाठी गेले, तोपर्यंत मी थांबतो बा. तुमच्याकडे थांबलं चालेल का? हे मुलांना आवाज ना करू. थांबलं चालन का? चालन का म्हटल्यानंतर मग थांबा ना, बसा म्हटलं. यमदादा बसला. बसल्यानंतर त्यांनी ते पाणी आणलं. पाणी आणल्यानंतर पाणी का घेणार? नाही आम्ही पाणी पित नाही म्हटलं. म्हटलं मग जेवण करा. आम्ही जेवत नाही म्हटलं. तुम्ही पाणी घेत नाही, जेवण करत नाही, मग जिवंत कसं काय राहतात? म्हणे आम्ही अमृत प्यालेलो असतो. काय म्हणे? अमृत प्यालेलो असतो. कारण त्यांना भूक लागत नाही, ताण लागत नाही. कुणाला? देवतांना. आणि मग झालं काय महाराज? ते दूत आले. दूत आल्यानंतर तो यमदादा ते निघून गेले. निघून गेल्यानंतर तुम्हाला हा विस्तार का सांगू राहिलो? निघून गेल्यानंतर गेले ते त्यांच्या मार्गस्थ जागेवरती झाले. आणि परत काही दिवसांनी परत ते आले. परत ते आले. आल्यानंतर जसे पहिले आले होते तसे दुसऱ्या टायमालाही ते ब्राह्मणाकडे आले. आल्यानंतर म्हटलं, ब्राह्मण देवता आज काय काम काढलं? म्हटलं आज आहे ना, झाले 2-4 ऍक्सिडेंट म्हणे, त्यांना घेऊन जायचं म्हटलं. बरं बरं म्हटलं, पाठीमागत तुम्ही आल्यानंतर तुम्ही काहीच घेतलं नाही, पण आज काहीतरी तुम्हाला पाहुणचार घ्यावाच लागेल. तो म्हणे, आता पाहुणचार तर तुला मी सांगितलं नाही, आम्हाला चालत नाही. म्हणे फळ नाही चालणार का? फळ काय सांगितलं? चिक्कू, सफरचंद, केळी, संत्री. ठीक आहे म्हणे, एखादं फळ घेऊन ये म्हणे. मग त्यांनी ते चिक्कू दिले. कुणाला? यमदादाला. यमदादा जेव्हा त्या चिक्कू घेतला, चिक्कू जेव्हा त्यांनी चाखला, त्याला खूप मिठास वाटला. मग तो म्हटलं, तरी हे लोक या चिक्कू सारखे चिक्कू कसे राहतात म्हटलं. प्राण वाचवण्यासाठी लागण तेवढे प्रयत्न करतात, चिक्कू सारखे कसे राहतात. आता मला समजलं की मानव देह कसा आहे. आणि मग म्हटलं, बरं ठीक आहे. मग या ब्राह्मणानं, त्या ब्राह्मणावरती तो खुश झाला आणि म्हगितलं. मग आपलं यमदादा म्हटला, काय तुझी इच्छा आहे म्हणे? बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तर म्हटलं, तुम्ही प्रसन्न आहे, पण का हो? तुम्ही हे जे प्रेत घेऊन जातात, हा आत्मा घेऊन जातात, हे कुठे घेऊन जातात? म्हटलं, स्वर्गीय लोक घेऊन जातो. त्या ठिकाणी 18 भवन आहे, आणि विशेष करून मी तुला 4 भवन सांगतो म्हटलं. तर म्हणे, का हो, ते बघता येईल का? तो ब्राह्मण देवता काय म्हणते, बघता येईल का? तो म्हणे, त्याला मारावं लागेल. काय म्हणे? त्याला मारावं लागेल. अरे पण म्हणे, मेल्यानंतर मग मला काय समजणार आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर तो म्हणे, मग तुम्ही काय करा, माझी एवढी इच्छा आहे, तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झालेले आहे ना, मी तुमच्याकडे काय धन दौलत काहीच मागत नाही, फक्त एवढी माझी इच्छा आहे. ठीक आहे म्हणे, तुझी इच्छा आहे तर मी तुला ती पण दाखवतो. झाक डोळे म्हणे. डोळे झाकले, आणि डोळे झाकल्यानंतर मूर्ती लोकातून ते स्वर्गीय लोकात गेले. स्वर्गीय लोकात गेल्यानंतर त्या ठिकाणी चित्रगुप्त असतो. चित्रगुप्त असतो. पहिली यांची नोंद चित्रगुप्ताकडे होते. आले लक्षात? जसं पाकिस्तानावरून भारतात यायचं म्हणजे तुम्हाला तिथं नोंद करावं लागेल, तसं तिथेही नोंद असते. आणि मग तिथे चित्रगुप्ताकडे गेल्यानंतर यमदादा आणि तो ब्राह्मण देवता धादंत चालत आलेला. चित्रगुप्त भयभीत झाला. म्हटलं, यमदादा हे काय, कोण व्यक्ती म्हणे, हा पाय चालत आलेला म्हणे. अरे म्हणे, तो माझा भक्त आहे म्हणे, त्याची नोंद वगैरे काय करू नको म्हटलं, तो फक्त बघण्यासाठी आलेला आहे म्हटलं. बर. चित्रगुप्त त्यावेळेस दारामध्ये असतो, तो दरवाजामध्ये. मग ठीक आहे, यमदादा, चित्रगुप्त, तो ब्राह्मण देवता, तिथून पुढे एक वैतरणा नदी असते, ती नदी पार करून जावं लागते. विस्तार फार मोठा आहे, मला एवढं सांगायचं नाही. तर त्या
ग्रस्ताला सांगितलं डोळे झाक. डोळे झाकले. ह्या नदीच्या कडावरून त्या नदीच्या कडावर ते गेले. गेल्यानंतर पुढे 4 द्वार सांगितले. 4 द्वार. 4 द्वार म्हटलं पहिलं लागतं नरकद्वार. नरक, त्याच्यानंतर पितृलोक, स्वर्ग आणि वैकुंठ. त्याच्यात 28 प्रकार आहे. मी तुम्हाला फक्त 4च सांगतो, लक्षपूर्वक ऐका. आणि मग ज्या वेळेस ते नरकद्वारामध्ये गेले, असा मोठा वाडा होता. असा मोठा वाडा होता. आणि त्या वाड्यामध्ये जेव्हा प्रवेश केला तर त्या ठिकाणी ज्यांनी ज्या मूर्ती लोकांमध्ये जन्माला घातलेले ना, जे देवाला मानत नाही, देव आहे का नाही, नाही का आहे, वाईट कुकर्म, कृत्य, हत्या, सगळ्या गोष्टीचं तिकडं आपल्याला भोगावं लागतं. आणि मग तो असा वाडा होता. त्या वाड्यामध्ये अशा खोल्या होत्या. त्या खोल्यामध्ये काहींना उकळत्या कळ्यामध्ये टाकलेलं होतं, काहींना उलट टांगलेलं होतं, काहींना धामनाचे आपले याचे धोण्याचे फटके देत होती, काहींना चापकाना मारत होती, काहींना असे जाळत उलटे करून डाळत होते, काहींना मिरच्याच्या धुऱ्या देत होत्या. हे दृश्य जेव्हा त्या ब्राह्मण देवताने बघितलं तर म्हणे हे काय, म्हणे याला नरक म्हणतात. काय म्हटलं? नरक म्हणतात. पण जेव्हा ती भ्रमंती त्या वाड्यातून केली, ती भ्रमंती वाड्यातून केल्यानंतर एक रस्ता असा होता. काय सांगितलं? एक रस्ता असा होता. तो नितांत त्या दोरामध्ये असा नितांत बसलेला होता. त्याचं नाव हरिदास होतं. मला सांगायचं काय, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तुडीती झुडीते निष्ठुरे यमाचे किंकर बहुचाळ, अशी पत्रतरवर खैराची इंगळल, नाही का, निगतीले ज्वाल तैल पाकी. म्हणजे हे तुकाराम महाराजांना अभंगामध्ये वर्णन केलेले आपल्या काय काय यातना भोगावं लागतात. आणि मग तो हरिदास असा निवांत बसलेला होता. आणि मग तिथपर्यंत हा ब्राह्मण देवता आणि यम देवता तिथे गेले. गेल्यानंतर मग तो ब्राह्मण देवता विचारतो, का हो देवा, याला काय शिक्षा नाही? तो म्हणे त्याच्याकडून काही पाप घडलंच नाही. म्हणे काय म्हटलं? त्याच्याकडून काही पाप घडलंच नाही, त्याला शिक्षा द्यायची काय? मग याला समजा पाप घडलं नाही तर मग या नरकामध्ये का? ते म्हणे एक एक पायरीची व्हिजिट देऊन जावं लागतं. काय म्हटलं? एक एक पायरीची व्हिजिट देऊन जावं लागते. बर, मग जेव्हा तो हरिदास असा निवांत बसलेला होता, मग हरिदासाने याचा डोळे उघडून बघितलं. आणि बघितल्यानंतर मग ओळखलं, शेठजी तुम्ही इथं कसे काय? तुम्ही कसं काय? म्हणे हिमदादा संगती आलेले जिवंत. म्हटलं हो, ते माझ्याकडे येत होते, मी त्यांचा भक्तच झालो, पण ते माझे देवता झाले. बरं ठीक आहे. म्हणे बरं बरं. म्हणे तू इथं, तुला काही शिक्षा नाही का? म्हटलं हो, शिक्षा काहीच नाही. म्हटलं माझ्याकडनं कुठलं पाप कर्म घडलंच नाही, मी मुंगीची सुद्धा हत्या केली नाही. बरं, पण काव शेठजी, तुम्ही माझ्याकडं एकदा चपलाचा जोड शिवून नेला, त्याचे पैसे अद्याप नाही दिले. काय म्हटले? तो चर्मकार होता ना, त्याचे पैसे अद्याप नाही दिले. हो, किती पैसे झाले? म्हणे यांनी खिशात हात टाकला. घ्या म्हणे पैसे. हे पैसे इथं चालत नाही म्हणे, हे पैसे इथं चालत नाही. म्हटलं मग तुला चपलाचा जोड शिवून दिलाय ना चमड्याचा, मग मला ते चमड्याच पाहिजे, चमडच पाहिजे. म्हणून चमड पाहिजे. म्हटलं कुठलं चमड? एक काम कर म्हणे, तिकडे तोंड कर म्हणे, तिकडे तोंड कर. आणि यमदेवताने त्याच्या हातामध्ये रापी दिली, तिकडे तोंड केलं, पाठीवरती असा चौकोनी भाग आखल्यानंतर त्या रापीनं त्याचं कातड काढून घेतलं. तर काढल्यानंतर तो एवढा किंचाळायला लागला, एवढा ओरडायला लागला. तो म्हणे अरे हे कसे म्हणे परत फेड? तो म्हणे हा इथं असंच. काय सांगितलं? चमडे के बदली चमडे. काय सांगितलं? खून के बदली खून, हात के बदली हात, पेर के बदली पेर. या ठिकाणी अशीच परत फेड होत असते बाबा. जसं कर्म करेल ना तसं कर्म मासलं या ठिकाणी फेडावं लागतं. आणि मग तो किंचाळला, ओढू लागल्यानंतर यमदेवताने त्याच्या अशा पाठीवरती हात फिरवला. हाय तसं समजसारखं झाल्यानंतर तो म्हणे बापरे, नरकामध्ये एवढी यातना भोगावं लागतात. म्हणलं एवढी परत फेड काढावं लागते, ही मला माहितच नाही. हा म्हटलं बघून घे. बर, ते नरकातून, त्या नरकाच्या द्वारातून पार पडले आणि कुठे गेले? पितृलोकात. आता पितृलोकात गेल्यानंतर तिथे जेव्हा बघितलं, मी तुम्हाला ओवी लक्षपूर्वक सांगतोय बरं का, ऐका. अथवा पित्रांची व्रते लक्षपूर्वक ऐका. मग पितृलोक मध्ये गेल्यानंतर काही पित्र असेच खोले होते, असाच वाडा होता. काही पित्र अशी कुरमत झालेले होते, काही पिवळट पडलेले होते. काही जर त्यांच्याकडे गेलं ना, या 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 म्हणायचे.
द्या 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 म्हणायचे. काय मागत होते? कारण त्यांना पुढची गती मिळावं म्हणून. आता हा या ठिकाणी धर्मराजाचा पण विषय येतोय महाभारतातला. एवढा वेळ नाही मला सांगायला. त्यावेळेस धर्मराजाचे वडील कोण होते? पंडूराजा. पंडूराजालाही काही गोष्टी कमी पडलेल्या होत्या. मला सांगायचं काय? आणि मग त्यावेळेस मग हा ब्राह्मण देवता विचारतोय, आओ हे पितर लोक असे का करतात येडेवानी? काही कान खाजवतात, काही येडेवानी नाचतात, काही याया म्हणतात, काही पिवळे झाले, काही सुकळून गेले. म्हटलं यांचे जे वंशज आहे खाली, यांनी त्यांची पूर्तता केलेली नाही. काय म्हटलं? पूर्तता केली नाही. मला तुम्ही सांगा, 10वा झाल्यानंतर आपण 1 महिन्याला काय ठेवतो? उपास करू ठेवतो, बरोबर ना? उपास करू ठेवल्यानंतर आपण काय म्हणतो? हा उपास करू ठेवला, याला जेवण दिलं, जेवलाय हा, पोट त्याचं कसं काय भरलं? काय म्हणतो? जेवलाय हा, पोट त्याचं कसं काय भरलं? हेच विशेष नाही. मी म्हणतो घडीवर समजा एक लक्षात घ्या, आपण राहतोय भारतामध्ये आणि आपला ग्रस्त समजा परराष्ट्रात अमेरिकेला राहतोय आणि त्याला पैशाची गरज पडली. काय? पैशाची गरज पडली. पैशाची गरज पडल्यानंतर क्षणाचा विलंब न लावता आपण समजा फोन पे केलं, आजचं उदाहरण घ्या, फोन पे केलं किंवा गुगल पे केलं, इथले पैसे लगेच त्याच्या खात्यावरती जाऊन पडतात. तसंच हा संबंध आहे. काय सांगितलं? जरी हा जीवत आत्मतेच्या नावानं आपण उपास करू ठेवतो ना, मग तो उपास करू एक एक गती, एक एक पायरी, अशा 12 पायऱ्या चढत जातात. चढत गेल्यानंतर शेवटची पायरी म्हणजे वर्षश्राद्ध, याचा अर्थ 12 महिने. मग त्याला पुढचा प्रवास भेटतो. इकडे बघ, इकडे बघ दीदी, इकडे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे काय आणलं बघ, खेळणी आणली. मी काय सांगत होतो? पितृलोक. आणि त्या पितृलोकांचे तिथं झालं काय महाराज? मग त्यावेळीस तो एम देवता सांगतो, ज्या कुळामध्ये यथोचित व्रतवैकल्य केलेलं नाही, तिलोतर्पण केलेलं नाही, नाही का, पिंडदान केलेलं नाही, उपास करून ठेवलेला नाही, वर्षश्राद्ध केलेलं नाही, तर त्या पितरांची गती कशी होती? ज्ञानोबऱ्या सांगतात, संकरो नरकाय एव कुल ज्ञानानम कुलशयेच पतंती पितृ हे संलुप्त पिंड क्रिया. काय सांगितलं बघा? धर्माचा विषय, आपला कर्णाचा विषय, तो कर्णाचा. ज्यावेळेस विस्तार फार मोठा आहे, मला एवढा नाही सांगायला, वेळ फार लागल. ज्यावेळेस कर्ण आणि अर्जुन या दोघांचं युद्ध होणार होतं, कुंती माता युद्ध होण्याच्या आधी कर्णाकडे गेली होती. ऐका लक्षपूर्वक, आई कशी असते बघा. कुंती माता युद्ध होण्याच्या आधी कर्णाकडे गेली होती. कर्णाला विनवणी केली, कर्णा तू बी एक माझा मुलगा आहे, माझी अशी इच्छा आहे, तू दुष्ट दुराचार दुर्योधन याच्यात राहून तू दुष्टपणाची लक्षणं करू नको, तू माझ्यामध्ये ये, आमच्याकडनं ये. तेव्हा कर्ण म्हणतो, माई तू बोलते सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, परंतु कर्णाचं अन्न खातोय ना मी, कर्णसंगच राहतोय ना, ती गद्दारी होईल, की मला तसं करता येणार नाही. पण मग तू एक काम कर, या युद्धामध्ये सामील नको हो. काय म्हटली? या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये सामील होऊ नको. तू एक कोण आहे? दानशूर जाता आहे. काय म्हटलं? कर्णासारखा दानशूर जाता नव्हता. तेव्हा ते म्हटलं मग मी काय? मग त्या ठिकाणी कर्णाचे उद्गार येतात. कर्ण बोलतो, माते तुला 5च पुत्र पाहिजे ना? काय म्हटली? 5च पुत्र पाहिजे ना? मी कुणा संघच युद्ध करणार नाही. कुणा संघ म्हणजे 5 कोण? अर्जुन, भीम, धर्मराजा, सहदेव, नकुल. मी या भीम, धर्मराजा, सहदेव, नकुल यांच्या संघ युद्ध करणार नाही. फक्त युद्ध करणार कोणा संघ? अर्जुना संघ. काय म्हटले? अर्जुना संघ युद्ध करणार. आणि अर्जुना संघ युद्ध जर केलंय, ऐका लक्ष द्या इकडं, अर्जुना संघ समजा युद्ध केलं म्या, त्यात समजा सपोज अर्जुन मेला तर 5 तुझे उरतील. कोण? 5 पुत्र उरतील, म्हणजे कर्णाला धरून 5. मी मेलो तर अर्जुन उरण 5 पुत्र. अशी ग्वाही कोणी दिली? कर्णाने दिली. कर्णाने ग्वाही दिल्यानंतर ज्यावेळेस घणाघाती जेव्हा युद्ध चाललं, कोणाचं? अर्जुनाचं आणि कर्णाचं. कर्णाचं युद्ध झाल्यानंतर कर्णाचे एवढे बाणावरती बाण सुटताय, देव सुद्धा घाबरला म्हणे, आज अर्जुन काय जिवंत राहत नाही. मग देव रथ दाबायचे, रथ दाबल्यानंतर बाण असे निघून जायचे. मग शेवट काय करावं, काय करावं म्हणून देवाला थोडी एक युक्त सुचली. देवाने सृष्टीला स्तब्ध केलं
आणि देव रथाच्या खाली उतरले आणि कर्णापाशी गेले. कर्णापाशी गेल्यानंतर कर्णाला म्हटले, हे कर्णा थांब, हे युद्ध तू कोणासाठी करतो रे? ते म्हटलं माझा परम मित्र दुर्योधन त्याच्यासाठी करतो म्हणे. काय म्हटले? मग तुझ्या पदरी काय, तू एवढा औदार्यवान आहे, दानशूर दाते आहे, तुझी काय ख्यात कीर्ती राहिली पाहिजे, ख्यातनाम कीर्ती. मग देवा मी काय करू? काय म्हटलं? देवा मी काय करू? तुला अर्जुन मारला तर चालेल का? नाही नाही नाही. काय म्हटलं? मला नाही मारायचं. तू मेला तर चालेल का? म्हटलं हा, एक टायमाला मी मेलो तर चालेल, कारण दुष्टाच्या संगतीत. काय म्हटले? दुष्टाच्या संगतीत. बरं म्हणे, ठीक आहे म्हणे. पण देवा माझं औदार्य काय राहील? म्हणजे तुझी ख्यातनाम कीर्ती होईल. काय सांगितलं? दानामध्ये तुझी ख्यातनाम कीर्ती होईल, तर शेवटपर्यंत आजरामर राहील. बरं बरं. पण देवा ही युक्ती कशी लढवायची? हे बघ, त्यांनी उदाहरण दिलं. जसं एखादं खेड्या गावाला यात्रा असते, त्या यात्रेमध्ये समजा कडं भरतं पैलवानांचं. कडं भरल्यानंतर मला तुम्ही सांगा, ज्या पैलवानाची त्या पैलवानाची आपण काय लावली? कुस्ती लावली ना, बरोबर? कुस्ती लावल्यानंतर आपण काय करतो? याने कपडे काढले, दंड मिंड झोपडतोय, आणि ज्याच्या संग कुस्ती लावली तो फक्त कपडेच काढतोय. तो फक्त कपडेच काढतो, त्याने अजून परिपूर्ण तयारी केलेली नाही. मी याने काय केलं? याने कपडे काढले होते, हा डायरेक्ट जाऊन त्याच्यावर झडप घातली आणि त्याला पाडलं. तो म्हणतो मी जिंकलो. हा जिंकलो म्हणल्यानंतर असं आपण मान्य करू का? नाही का? कारण तो बेसावध होता. तो बेसावध होता. अशी परिस्थिती तुझ्यावरती येईल, त्या परिस्थितीमध्ये तुझा हा मृत्यू होईल. कसा होईल? बघा, ऐका पुढे. झालं काय? दोघांचं मग त्या टायमाला श्रीकृष्ण भगवान आपल्या रथावरती गेले. अर्जुनाचे सारथी म्हणून होते. रथावरती उभे राहिले. उभे राहिल्यानंतर सृष्टीला चालना दिली. चालना दिल्यानंतर मग काय झालं? युद्ध होऊ लागलं. युद्ध होता होता काय झालं? भगवंताने रथ हा फिरवला आणि पळू लागले. पळू लागल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही असे भेड्यासारखे का फिरतात? म्हटलं का रथ फिरवला तुम्ही? व आपण युद्ध करतोय, तो मरेल एक, नाही तर मी मरले. असं भेड्यासारखं पळून चालेल का? लोक नाव ठेवतील, नालस्ती होईल. हा अर्जुना. काय म्हटलं? हा अर्जुना. देव म्हणतो थांब अर्जुना. मग जेव्हा तो रथ घेऊन पळत असताना त्याच्या पाठी मग कर्ण हे रथ घेऊन पळू लागला. पळू लागला. महाराज झालं काय? तर कर्णाचं रथाचं चाक हे दलदलीमध्ये फसलं. त्या रेतमध्ये फसल्यानंतर कर्णाचं रथ काय चाले ना नाही. मग त्यांनी काय केलं? कर्ण खाली उतरला. खाली उतरल्यानंतर कर्ण काय झालं? त्या चाकामध्ये हात असा घातला आणि काढू लागला तर तो रथ काही निघाला. आणि मग भगवंताने रथ हा फिरवला आणि फिरवल्यानंतर मग अर्जुना आता बाण लाव. काय म्हणलं? अर्जुना आता बाण लाव म्हणल्यानंतर देवा तुम्ही काय येडे का काय? हो, तो कोणत्या परिस्थितीमध्ये तो चाक काढू राहिला दलदलीतून आणि त्याच्यावर बाण चालत. मी सांगितलं ना तुला बाण लाव. अर्जुन काय बाण लावी ना? तेव्हा माझ्या बुद्धीला पटतच नाही. म्हटलं पाहिजे तर मी हे रणांगण सोडून निघून जातो, पण माझ्या बुद्धीला काय पटत नाही. म्हटल्यानंतर कितीक वेळा कृष्णाने सांगूनही अर्जुन ऐकत नाही. शेवट कर्णाचा आवाज आला. कुणाचा? कर्णाचा आवाज. कर्ण स्वतः अर्जुना देव म्हणतो ना बाण लाव. काय म्हटलं? देव म्हणतो ना बाण लाव बाण. आणि मग असा जेव्हा दुश्मनाचा आवाज येतोय, मग त्यावेळी जेव्हा अर्जुनाने बाण लावला आणि बाण लावल्यानंतर जेव्हा कर्णाच्या मनगुटी लागला, कर्ण धडादिशी पडला. कुठे पडला? त्या रणगाणावरती पडला. पडल्यानंतर कर्णाच्या मुखातून एकच आवाज आला, म्हणजे तो आई. काय? आई जेव्हा आवाज आल्यानंतर त्याच रणंगणावरती काही रावट्या पडलेल्या होत्या. तिथं कुंती माता होती. तो आवाज कुंती मातेपर्यंत गेला. जशी आई आहे ना, त्या कुंती मातेपर्यंत तो आवाज गेला आणि मग तिच्या अंगाचा थरकार सुटला. हा तर माझ्या ओळखीचा आवाज आहे, माझ्या लेकाचा आवाज आहे. म्हणजे लेकुराचे हित वाय मावलीचे चित ऐशी कळवळ्याची जाती. कळवळा आल्यानंतर आई तिथून धावत पळत कुठं आली? कर्णाच्या अर्थापाशी आला. कर्ण धडादिशी धारावरती पडलेला होता आणि मग त्या कर्णाचं मस्तक घेतलं ना आपल्या मांडीवर ठेवलं. कोणाचं मस्तक? कर्णाचं. कर्णाचं मस्तक घेतलं, आपल्या मांडीवर ठेवलं. शोक रडू राहिली. आणि समोर कोण बघते? 5 पांडव बघताय. अरे ते भ्रमित झाले. हे काय बघतो आपण? आपली आई आणि दुश्मनाचं मस्तक घेऊन मांडीवर रडते. हे काय गडू बंगाले? देवाकडे लक्ष केलं. देवा हे काय सांगा मला, हा काय प्रकार आहे? म्हटलं. त्यावेळेस देवांच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. डबडबत होते देव, रडत होते. प्रत्यक्ष ज्या टायमाला भीमानं बघितलं
धर्मराजानं बघितलं, देवा तुम्ही रडताय? आज एक युद्ध केला म्हटलं. काय? आज एक युद्ध केला. आणि मग देवा ही गौड बंगाल काय? हे नेमकं गुहित काय? आम्हाला सांगा, कोण आहे हा? तोपर्यंत या पाची पांडवांना कर्ण हा कोण माहित नव्हता. कारण श्रीकृष्ण भगवंताला कर्णाने सांगितलं होतं ज्या टायमाला शिष्टाय करायला आले होते ना, देवा मी हा कुणाचा पुत्र आहे आणि पांडवांचा कोण लागतोय हे सांगू नको. कुंतीला तेच सांगितलं होतं ज्या टायमाला कुंती समजायला आली होती ना, पांडवांचा मी कोण आहे सांगू नको. मग त्या टायमाला धर्मराजा विचारतोय हा कोण आहे. मग त्या टायमाला श्रीकृष्ण भगवान म्हणताय तुम्ही एक काम करा, तुमच्या त्या आईला जाऊन विचारा. काय? किंबहुना धनुर्धरा जोई मातेच्या उदरात, तो मातीचा स्वैरा की तुला बा ज्ञानोबाऱ्या सांगतात. मातेचा स्वैरा की तुला म्हणजे आईला आपला प्रिय पुत्र कसा असतो. आणि मग ज्या वेळेस पाची पांडव त्या कर्णाकडे येतात, कर्णाकडे आल्यानंतर भयभीत होतात. आणि मग आईला विचारतात, माते याचा आणि तुझा काय संबंध? हा रात्रंदिवस हा आमच्या युद्धामध्ये आम्हाला मारण्याच्या तयारीमध्ये. नाही बाळांना, हा तसा नाही. हा फक्त शरीराना उभा होता, कृत कार्य करणारा नव्हता म्हटला. मग हा कोण आहे? मग तेव्हा सांगते, ऐका, ज्या वेळेस मला दुर्वास ऋषीने 5 मंत्र दिलेले होते. काय सांगितलं? 5 मंत्र दिलेले होते. 5 मंत्र दिलेले होते आणि त्या मंत्राचा प्रयोग म्हणून मी लग्न व्हायच्या आधी, विवाह व्हायच्या आधी मी नदी किनारी गेले आणि सूर्याचं स्मरण केल्यानंतर हा माझ्या पोटी पुत्र जन्माला आला. हा म्हणजे सूर्यपुत्र म्हणजे कर्ण. पण मला भ्रांत पडली, मी हे काय मागितलं, माझं तर लग्न झालेलं नाही. आणि मग त्यावेळेस काय झालं महाराज, काय करावं, लोक नाव ठेवतील, लांछस्पद झालं. म्हणून मी तो एक टोपलीमध्ये ते बाळ पाण्यामध्ये सोडलं, ते राधेना लहानचं मोठं केलं. विस्तार फार मोठा मला एवढं सांगायचं नाही. हा एक तुमचा भाऊ म्हणे. काय? मग धर्मराजा भीम दादा सहदेव नकुल आपल्या डोक्यावरती मारून घेतात. माय एवढा मोठा दान शूर जाते आपल्या हातातून गमावला. आधी का नाही सांगितलं? तेव्हा ती म्हणे, बाळांनो जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते पण त्यावेळेला काहीतरी विक्षेप निर्माण होत होता, म्हणून ती गोष्ट परिपूर्ण होत नव्हती. म्हणून आज हा शेवटचा क्षण तो मूर्ती अवस्थेमध्ये तुम्हाला सांगायची पाळी आली. आणि मग असं बोलल्यानंतर चारी पाची भाऊ एकत्रित होऊन कर्णाला आपल्या अंतकर्णाला कौंटळताय. दात्या, ए भावा, ए दादा, तुझ्यासाठी काय करू, बोल काय सेवा करू. कर्णाने सगळ्यांच्या भावांच्या अंगावरती हात फिरवले. सांगितलं, दादानो एकच काम करा. काय करा म्हटलं? हा दुष्ट दुराचार दुर्योधन या माझ्या प्रेताची विल्हेवाट लावणार नाही. हा कोल्या कुत्राला खाऊ घालन, म्हणून माझ्या या शरीराचं पिंडदान तू कर. काय म्हटलं? अग्निदान आणि पिंडदान तू कर. म्हणून का? माझं जे वंशज भ्रमित होऊ नये, संकरित होऊ नये, म्हणून याला चांगली गती मिळावा म्हणून तू हे कर. हा अधिकार कोणी दिला? कर्णाने भावाला दिला, धर्मराजाला. म्हणून इथं श्लोक आला होता, संकरो नरका यैव कुल घननम कुलशयचे पतंती पितृ हे संयुक्त पिंड दकक्रिया. बरं, ज्ञानोबा या श्लोकाच्या खाली ओय मांडताय. समजा आपण जो व्यक्ती मरण पावलाय त्याचं तिलोपत तर्पण यथोचित समजा वर्त वैकल्य नाही केलं तर काय होतं? ते कुळ नरकाला जातं. मग तया आशिका आणि कुळ घातका एर एरे नरका जाणे आती, म्हणजे ते दोघंही नरकाला जातात. ज्ञानोबा अजून पुढे ओळी सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, देखे वंश ऊर्धी समस्त या परी होय पतित मग ववाडी ते स्वर्गस्थ पूर्व पुरुष. ज्ञानोबा काय सांगतात? देखे वंश ऊर्धी समस्त, याचा अर्थ ते वंशज या परी होय पतित म्हणजे ते पत्नाला गेलेले असतात. ते पत्नाला गेलेले असतात आणि ते अपेक्षा करतात का तुम्ही तिला तर्पण कधी करतात. बघा, ज्ञानोबा पुढे सांगतात काय? जे ते नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुके ते कवना तळतो कौन अर्पिन. ज्या नित्य क्रिया ठाके याचा अर्थ ज्या नित्य नियमाने ज्या कुळामध्ये आपण शास्त्रविधीप्रमाणे जे तिलोतर्पण करतो, हे जर नाही झालं तर होतं काय? ती आपली अपेक्षा करतात. बघा पुढे सांगतात ज्ञानोबा, तरी पितर काय करते कैसुणी स्वर्गीय वस्ती म्हणून तेही येते कुळापाशी. समजा हे कार्य समजा आपल्याकडे नाही घडलं तर ते पितर आपल्या मूर्ती लोकांमध्ये येतात. कशी येतात? आता तुमच्या अनुभवातला दृष्टांत आहे. ज्ञानोबा सांगतात, मी सांगत नाही. काय झालं? एक कुळामध्ये खूप काही त्यांच्याकडे धन दौलत आहे, मोठा वाडा आहे, जमीन आहे, जागा आहे, पैसा आहे, दुंबडा आहे.
पण संतती होत नाही, संतती होत नाही. ते नाना प्रकारचे ते उपचार करतात, दवाखान्यामध्ये जातात नाही का, बळी पण देतात, कोंबड्या पण मारतात, बकर पण मारतात, तरी त्यांच्या पोटी संतान होत नाही. बर, ते मोठ्या ब्राह्मणांकडेही जातात, महंताकडे जातात, तरी पुत्र प्राप्ती होत नाही. पण असं तसं करून एक पुत्र झाल्यानंतर पण तो पुत्र जेव्हा जन्माला आल्या त्यांनी टाळा फोडला. तो रात्रंदिवस रडायचे. काय काय बाळा बघा, रडत नाही का रात्रंदिवस? मायानं रडते ना रात्रंदिवस. दिवसा झोपताना रात्र रडतं, म्हणजे दिवसा आपण जागे आणि ते रात्रीचं. हा, म्हणजे काही तो दिवसाही राहत नव्हता, रात्री राहत सारखा टाहा फोडायचा. काय करावा बाबा? त्यांना प्रश्न पडला. ते नाना प्रकारची आफू द्यायची. पहिली आफू देत होती, माझ्यानं मला आफू दिली, माझ्यानं मला आफू देऊन झोपली. दिवस झोपायचो, सकाळी जेवलं संध्याकाळीच उठायचो. मग म्हणलं आई मला भूक लागली. त्या टायमाला का काही खरं सांगा तुम्ही, ग्रामीण भागामध्ये आमचं जीवन व्यतीत झालेले महाराज. शेळीकोरके खायचे आणि आपलं जीवन उद्धार करायचं महाराज. मी का सांगतो हे अनुभवाचे बोले. काय सांगतो आपल्याला? ते टाहो पडायचं, रडायचं. त्याचं रडणंच थांबत नव्हतं. त्यांना नाना प्रकारच्या युक्त्या केल्या तरी त्याचं रडणं थांबत नव्हतं. त्यांनी भक्ताकडे नेलं, गंडे गोळे टाकले, धागेदोरे केले, काय असेल ती मान मानता केली. त्याच्यानंतर ते ब्राह्मणाकडे गेले, महंताकडे गेले, तर ते बाळ राहिना. मग त्र्यंबकेश्वरला गेले. ते म्हणे बाबा हे तुमच्या कुळामध्ये दोष आलेला आहे, पितृपक्ष. काय म्हणतात? तुमच्या पोटी कोण आलेले? आपण नाही म्हणतो, इपवार राहत नाही, बाबा पोटी. आपण काय म्हणतो? बाबा आलाय म्हणतो का नाही? बाबा आलं काय म्हणतो? बाबा. म्हणून ज्ञानोबारांची वही बरं का, काय सांगितलं ज्ञानोबारा? काय म्हणतात? तरी पितर काय करती, काही सुनी स्वर्गीय वस्ती, म्हणून ते ती कुळापाशी. समजा हे तिलोतर पण हा विधी जर नाही केला तर ती खाली आपल्याला त्रास देण्यासाठी येतात. पितृपक्षाचा अर्थ काय होतो माहिती का? ज्या घरामध्ये समजा हे तिलोतर पण नाही झालं, हे क्रियाक्रम नाही झालं, तर आपल्या घरामध्ये महाराज वितांट होतो, वाद होतो, पैसा असून आपल्या सुख शांती भेटत नाही, सतत आपल्या घरामध्ये किरकिर होतात. काय, कुणी आजारी पडतं, विवाद होतो आणि आपल्या घरामध्ये कल्होळ निर्माण होतो. ही पितृदोष म्हणतो त्याला. काय त्याला पितृ, हे मी नाही सांगत, हे ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा अभ्यास करतो तेव्हा समजतं माणसाला. आणि मग महाराज याच्याही पुढची ज्ञानोबा ओवी सांगतात. तो मुलगा लहानचा मोठा होतो, त्या पित्रांना एवढा त्रास देतो, त्या आई वडिलांना हाणतो, मारतो, दरदर त्यांची परिस्थिती भयानक करतो. जसं काही काही मुलं आई वडिलांना मारतात, घराच्या बाहेर फरफडतात, अन्न सुद्धा देत नाही, अशी परिस्थिती होती. हा पितृदोष आहे. मग ज्ञानोबा सांगतात, काय सांगतात? जैसा नखाग्री वाळू लागे तो शिकांत व्यापी वेगे तेवी ब्रह्म कुळ अवघे अल्पीजे. ज्ञानोबा सांगतात त्याच वेगळ्या खाली बघा. ज्ञानोबा काय सांगतात? जैसा नखाग्री व्याळू, नखाग्री म्हणजे व्याळू म्हणजे सर्प, नखाग्री म्हणजे नख पायाचं, व्याळू म्हणजे सर्प. समजा मला तुम्ही सांगा, सर्प समजा आपल्या पायाच्या बोटाला झोंबला किंवा दंश केले, दंश केल्यानंतर मला तुम्ही सांगा सर्पानं दंश कुठे केलंय? लक्ष द्या इकडे. बोटाला दंश केले आणि त्याचं विष कुठपर्यंत पोहोचतं? मस्तकापर्यंत जातं ना विष त्यांचं मस्तकापर्यंत जातं का नाही? जातं ना. मग तुम्ही एक काम करा ना, ती बोट कापा, त्या बोटामध्ये समजा तुम्हाला विश्वास नसेल ना, असं हिरवं पाणी करा, तिथं लाल पाणी करा आणि त्याच्यामध्ये इंजेक्शनद्वारे टाका, पावतीस डोक्यापर्यंत जाते का? नाही जाणार. तसा हा संबंध आहे. त्यांनी काय सांगितलं? हे तिलोतर पण, हदस्क्रिया विधी, हे उपास करू, विस्पांड, या गोष्टी आपल्याकडे जर नाही झाल्या तर आपल्या आधी जे पितर त्या ठिकाणी गेलेले असतात. कुठं आपण कुठं होतो? पहिलं पितृलोकात होतो. तुम्हाला खाली आणून वर चढलो बरं का, बरं खाली आणून वर चढलो आता. मग ते पितर त्या ठिकाणी ते कुर्मस होऊन जे एडेवणी करताना, याला गती अशी असते का त्यांच्या आधी जे पितर गेलेले असतात ना, ते सुद्धा नरकाला येऊन पडतात, म्हणजे पतन होतात. पतन होताना आपल्याकडून समजा हा कार्यविधी नाही घडला तर. आणि मग त्या ठिकाणी त्या पितृलोकामध्ये हे सगळं बघितल्यानंतर त्या ब्राह्मण देवताने हे सगळं बघितल्यानंतर त्या पितृदोरातून निघाले, स्वर्गलोकात गेले. आता आलो आपण जाग्यावर. 4 प्रकार. स्वर्गलोकात गेलो. स्वर्गलोकात गेल्यानंतर स्वर्गामध्ये काय होतं? देवदेवता असतात. त्या ठिकाणी रंबा, उर्वशी नाही का, बऱ्याचशा त्या ठिकाणी त्या देवांगना असतात. ते नृत्य, तो आलिशान दरबार असतो, मग त्या ब्राह्मण देवताने ते बघितलं.
ते अमृत पिताय, त्यांची जीवनशैली कशी, जीवन जगण्याचे ढंग कसा, ते सगळं बघितलं. तर मग यमदेवता म्हटलं थांबायचं का तुम्हाला इडं? ते म्हण नाही मला नको, म्हणे मला खाली जाऊ द्या म्हटलं. ते म्हणे उद्या परवाचा माझा एक डाव आहे, तिकडे जायचं म्हणे. काय म्हणा उद्या परवा डाव आहे म्हणा, मला आता पुढं पुढं चला पुढं म्हणून. मग ते त्या द्वारातून निघता, पितृद्वारातून निघता आणि वैकुंठ धाम मध्ये जातात. वैकुंठ मी तुम्हाला 4च प्रकार सांगितले, 28 आहे, 4च प्रकार सांगितले. तर वैकुंठ धामामध्ये जातात आणि वैकुंठ धामामध्ये गेल्यानंतर तिथं देव असतो आणि देवापाशी सगळे तुमच्या आमच्या सारखे माणसं असतात. पण ते माणसं कशी असतात माहिती का? मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाहनी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाली. कोण म्हणतं हे? मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाहनी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाली. याचा अर्थ असा, मनानं वाचानं ध्यानानं भगवंताचं नामस्मरण चिंतन करतो ना बाबा, त्यांना वैकुंठ भवन. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भवानी. कोण म्हणतंय? हरिपाठामध्ये ज्ञानोबराय म्हणते का नाही? मग जायचं का वैकुंठाला? अजिदाशांना वैकुंठाला? पण तुम्हाला मार्ग सांगितलाय, तुम्हाला हरिपाठ म्हणावं लागल, संध्या पळावं लागतील, काय पत्ते पळावं लागतील. काय पत्ते? काय झालं, एक ठिकाणी माझं कीर्तन होत. कीर्तन असल्या कारणानं एक वयोवृद्ध व्यक्ती आला. माझं कीर्तन संपल्यानंतर तो बाबा आला. म्हटलं महाराज तुम्ही सांगते देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा. शेवटचा क्षण आहे म्हटलं, तुम्ही सांगतात माळी घाला. तेव्हा म्हटलं आलो, म्हटलं आता ही नारळ घ्या, हार घ्या, ही माळ घ्या, गळ्यात घाला. मी म्हटलं बाबा उशीर केला. ते म्हटलं मी काय म्हटलं बाबा उशीर केला? ते म्हण मी नाही उशीर केला, तुम्ही उशीर केला. म्हटलं कसं काय? तुम्ही इथं 9:30ला आले, मी 8:30ला चालू होतो. म्हटलं बाबा तो उशीर नाही, तुमचं वय किती आता? तो म्हणे आता 72 वय. म्हटलं म्हणे 72 वय. म्हटलं बाबा आता तुम्ही परतीच्या मार्गाला आहे. नाही आता तुम्ही लोकांना सांगतात वैकुंठाची प्राप्ती व्हावा नाही का, म्हणून बा शेवटच्या क्षण आहे, शेवटच्या क्षणी का म्हणजे आपण देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे. तेव्हा म्हटलं पण बाबा पथ्य पाळावं लागते. ते म्हटलं काय, एक तर तुम्हाला पिता येणार नाही, दुसरं खाता येणार. तो म्हणजे चावतच नाही तर खाणार काय? दात पडून गेलं. अशांना वैकुंठाची प्राप्ती होईल का? नाही. मग त्याकरता काय केलं पाहिजे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. त्याच्याकरता आपल्याला या गोष्टी कराव्या लागेल, तेव्हा वैकुंठाची प्राप्त होईल. आपण कुठं होतो? निश्चित कर्म. अजून 2 कर्म सांगायचं राहिली, 2 वाजून जातील, चालेल का? शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो, मी जास्त काय सांगत नाही, मला पण माहिती आहे कायमचेच कार्यक्रम आमचे. आणि मग या ठिकाणी काय सांगितलं, आता तुम्हाला विहित कर्म निश्चित कर्म सांगितले. नित्यकर्म, नित्यकर्म म्हणजे रोज सकाळी उठणं. सकाळी उठल्यानंतर नेमावळी आहे का? सकाळी उठल्यानंतर, सकाळी उठायचं म्हणजे 8:30 11 वाजता नाही उठायचं. 5 वाजता काही एवढं लवकर नको, कारण कसं आम्ही सफर करून येत राहिला होतो. सकाळी कधी उठायचं? समजा 6 साडेसहाच्या दरम्यान उठा, तुमचं वय झालेले. उठल्यानंतर पाथरविद्यावरून आल्यानंतर स्नान संध्या करा, शुचिर्भूत व्हा. त्यानंतर मग तुम्ही जे कोणी आपले आराध्य दैवत असेल, ज्या देवाची तुम्ही उपासना करतात, ते देवाला तुम्ही स्नान संध्या घाला नाही का. फुलहार वाहा. याच्यात एक खूप प्रकार आहे. हार घातल्यानं एखाद्या फोटोला किंवा एखाद्या देवाला हार घातल्यानं काय प्रतिमा निर्माण होते, पण हा एक विशेषण भाग आहे. मग तुम्ही हार घाला, पूजा करा, तुमचं मन प्रसन्न करा. मन कसा करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते, तुकाराम महाराज म्हणतात. मन प्रसन्न करा. लक्षात. बरं, त्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग नित्यनेम केल्यानंतर, नित्यनेमापाशी कोण राहतो? नित्यनेमा नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ. लक्ष्मीचा वल्लभ पती म्हणजे विष्णू आपल्यापाशी राहतो, हे नित्यनेम केलं तर. त्याच्यानंतर आता पुढे चला, काय सांगितले? विहित कर्म, निश्चित कर्म, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे काय बघा, जो व्यक्ती समजा घटकावर, शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो, जो व्यक्ती इथून किंवा तो परराष्ट्रामध्ये जॉबसाठी नोकरीसाठी गेलेला आहे आणि तो अचानक एखाद्या दरदर आजाराने तो समजा मरण पावलाय किंवा घटनाने मरण पावलाय. आता त्यांच्या घरचे काय माणसं म्हणतात की ज्या भूमीमध्ये त्यांनी जन्म घेतलाय आपल्याला तिथंच अग्निदान द्यायचं आहे. तिथंच अग्निदान द्यायचं म्हटल्यानंतर मग आता ते प्रेत समजा तिकडनं आपल्याला इथं आणायचे, तर काय करावं लागेल? विमानानं आणावं लागेल. मग घटकावर त्याची काय असेल ती परवानगी घ्यायची,
बरं ते पीटी मध्ये टाकायचं, विमानात टाकायचं, विमानावरून समजा इकडे येणार, येता येता त्याला किती दिवस लागतात? 2 किंवा 3 दिवस धरले. मग आपण समजा घटकाभर जो व्यक्ती बरं 3 दिवस लागले, 3 दिवसानंतर आपण काय करतो? अग्निदाग दिला. अग्निदाग दिल्यानंतर मग आपण 10 दिवस कुठून पकडायचे? 10 दिवस अग्निदाग दिल्यापासून पकडायचे का मेल्यापासून? मेल्यापासून, बरोबर ना? मग अग्निदाग तुम्ही कधी द्यावा, कारण तो दिवस त्यांचा काय असतो? अंकित असतो, ज्या दिवशी प्राण गेला ना त्या दिवशी. आणि मग समजा तर एकाला मी विचारलं, म्हणलं तुकाराम महाराजांचा दहावा कधी झाला? तुम्हाला सांगता येईल? तुम्ही सगळ्यांनी कीर्तन ऐकले, प्रवचन आहे, सांगता येईल? तुम्ही नाही सांगा, सांगता येईल? तुकाराम महाराज दहावा कधी झाला? एक जण म्हणत रामगोपाल झाला सर 9व्या दिवशी, यावर कोण म्हणलं तुकाराम महाराज दावा झालाच नाही. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला निघून गेले. कशा जोरावरती? नामाच्या जोरावरती. नाम गाव, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू. बरं, आपला विषय काय होता मग? हे मी तुम्हाला काय सांगतो, ज्या दिवशी ज्या दिवशी वडील, ज्या दिवशी जो व्यक्ती मृत्यू पावतो त्या दिवशी त्याची तारीख लिखली जाते. ज्या दिवशी त्याचा दावा येतो त्या दिवशी त्याची तारीख लिहिली जाते, अमुक अमुक दिवशीचा दावा. ज्या दिवशी घटकाभर वर्ष श्राद्ध असेल त्या दिवशीच त्याचा वर्ष श्राद्ध होतं. ज्या दिवशी पितृपक्ष, तारीख चेंज करता येते का? नाही, त्याला पितृपक्ष म्हणतात. त्या दिवशी आपल्याला पित्राला काय असेल ते आपल्याला सामुग्री टाकायची, कारण त्यांचे हे दिवस अंकित असतात. हे मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. आणि सोम सूर्यादी ग्रहाने येवन करते पारवाने का माता पिता मरणे जे दिवस अंकित. कोण म्हणतं? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मंदी म्हणतं. म्हणून आपल्याला हे व्रत वैकल्य करायचं आहे. तर इथं ओवी आली होती, अथवा पित्रांची व्रते वहाती जयांची चित्ते जीवित सरली आता ते पितृत्वरी. एवढं बोलून मी माझ्या वाणीला या ठिकाणी अल्पविराम घेत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो, या ठिकाणी कैलासवासी युवदास भाऊ गेले आज 1 वर्ष व्हायला आलेले आहे. ही लोकीची यात्रा संपूर्ण स्वर्गीय लोकात विलीन झालेले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा जो परिवार आहे, त्यांची पत्नी हिराबाई देवीदास लोणारे. बघा, जीवन असं महाराज, प्रत्येकाला जीवनाचा संघर्ष करावा लागतोच. त्यालाच खरं जीवन म्हणतात. जो कोणी व्यक्ती असेल तो कर्माचा भोग आहे. त्याप्रमाणे तिनं आपलं जीवन व्यतीत करून 2 मुलांना लहानचं मोठं करून 3ला शिकवलं, सवरलं, व्यवस्थितरित्या संस्कार निर्माण केले. तुम्ही आम्ही बी ते संस्कार निर्माण करावा, असा आपला जीवन प्रवास घडला पाहिजे. त्यानंतर दुसरी माय पर्वताबाई नर्मदा लोणारे यांनाही गेले आज वर्ष व्हायला आलेले आहे. ही लोकीची यात्रा संपूर्ण स्वर्गीय लोकात विलीन झालेले आहे. त्यांनाही अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा चांगल्या युनीमध्ये जन्म देऊ, अशी आपण देवाकडे प्रार्थना करू आणि आपल्या शिवेला अल्पविराम घेऊ. असो, या ठिकाणी कोणाला 2 शब्द बोलायचे का? तुम्ही बोलता का? बोला ना, 1-2 शब्द बोला. तुमच्या भाषेत सांगा, तुमच्या आयराणी भाषेत सांगा, आम्हाला ऐकू द्या. या 2 शब्द बोला. बरं, कोणी असेल तर बोलणार आहे का? नाही तर मग पसायदान घ्यायला. बरं, चालेल, ठीक आहे. राहा सगळ्यांनी उभे आणि पायाचे चप्पल काढा. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वागेदनी तो शावे, तो शोने मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. कोटा परस्परे पडो मैत्री जीवांची, दुरिताचे तिमिरे जाव. विश्व स्वधर्म सूर्य पाव, जो झे वांछिल ते लाव. प्राण जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदे अळी. अनवरत भूमंडळी भेटो तया होता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे अनर्व पियुषांशी, चंद्रमे जे आलांछन. मार्तंडे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन. सोयरे जे होतो किंबवना सर्व सुखी. ऋण होन तिनी लोकी, भजी जो आदि पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजी पिये विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजय भुवा, एत मने श्री विश्वेश्वराव. आहावैल दान पसाव, येणेवरी ज्ञान देव सुख्या झाला. येणेवरी ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती.